वाचा उपचार आणि श्रवणतज्ज्ञ अमोल गवारे यांची आशिष लगाडे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मनुष्य हा बऱ्याच समस्यांनी ग्रासलेला आहे. मग त्या समस्या मानसिक असतील किंवा शारीरिक असतील. बऱ्याच समस्या ह्या जन्मजात आपल्यासोबत असतात किंवा त्या अपघातानंतर आलेल्या समस्या असतात. आणि आज या सर्वांचा उहापोह करण्यामागचं काय कारण असू शकतं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर श्रोते हो, याचं कारण असं आहे की आज 28 सप्टेंबर जागतिक कर्णबधिर दिवस. आणि यानिमित्त आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत स्पीच थेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट अर्थात वाचा उपचार श्रवण तज्ज्ञ अमोल गवारे. नमस्कार गवारे सर. नमस्कार. गवारे सर, आमच्या श्रोत्यांना सुरुवातीला असं सांगा, कर्णबधिर म्हणजे नेमकं काय? कर्णबधिर म्हणजे की सर्वसामान्य ऐकण्याच्या पातळीमध्ये किंवा सर्वसामान्यपणे जो आपण ऐकतो त्या क्षमतेमध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे, अडथळा निर्माण झालेला आहे, ह्याला आपण कर्णबधिर म्हणतो. मग आपण जी ऐकण्याची पद्धत असते किंवा ऐकण्याचं कार्य कसं नेमकं चालतं, की आपल्या कानापर्यंत जो आवाज आहे तो कशा पद्धतीने येतो? आपण आवाज कसा ऐकतो हे आपण थोडक्यात बघू. कानाचे 3 भाग असतात, बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण. तर बाह्यकर्णामध्ये काय काय येतं? कानाची पाळी, कानाचा पडदा आणि कर्णनलिका हे 3 भाग येतात. मध्यकर्णामध्ये कानाच्या पडद्यापासून पुढे 3 हाडाची साखळी असते, मॅलियस, इनकस, टेपिस, त्याला आपण मराठीत घन, आयरन, रेकिब म्हणतो. आणि आंतरकर्णामध्ये कॉक्लिया आणि 8 ऑडिटरी नस, ऐकण्याची नस असते 8वी, आणि तिथून आपल्या मेंदूला आवाज जातो. तर अशा पद्धतीने जो बाह्यकर्ण आहे, कानाचा जो कर्णनलिका आहे, तो काय करतो, आलेला आवाज वातावरणातील गोळा करतो आणि तो आवाज कर्णनलिकेद्वारे वाहून कानाच्या पडद्यावरती जातो. हा आवाज जो असतो हा साऊंड एनर्जीमध्ये असतो आणि कानाच्या पडद्यावरती तो आवाज आदळल्यानंतर तिथं त्याचं रूपांतर हे मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं आणि तो मेकॅनिकल एनर्जी, तो आवाज 3 हाडाची साखळी वाहून नेते आणि कॉक्लियामध्ये आंतरकर्णात पोचवते. तिथं त्या साऊंड मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जातं आणि तो सेन्सेशनच्या स्वरूपात 8वी नस तो आवाज मेंदूला स्टिम्युलेट करते आणि तिथं आवाजाचा अर्थ लागला जातो. अशा पद्धतीने ही आपली सर्वसाधारणपणे ऐकण्याची पद्धत असते. अच्छा, मला असं सांगा की कर्णबधिरत्वाचे प्रकार किती आहेत आणि कोणकोणते आहेत? कर्णबधिरत्वाचे प्रकार आपण बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये जर आपण एक विस्तृतपणे चर्चा करायची म्हणलं तर मुख्य त्याचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये कंजायंटल हेअरिंग लॉस म्हणजे जन्मजात बहिरेपणा, की ज्या मुलाला जन्माल्यापासूनच श्रवणदोष आहे किंवा श्रवणऱ्हास आहे, ह्याला आपण काय म्हणतो की कंजायंटल हेअरिंग लॉस. त्याच्यामध्येच दुसरा प्रकार आहे की जन्मानंतर काही दिवसानं अपघात असेल किंवा कुठल्या इतर कारणामुळे जो श्रवणदोष येतो त्याला आपण म्हणतो की ॲक्वायर्ड. आणि त्याच्यातलाच एक तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रीलिंग्वल आणि पोस्ट लिंग्वल. हा कन्सेप्ट, लिंग्वल म्हणजे भाषा, की भाषा अवगत होण्यापूर्वी येणारा कर्णबधिर होतो आणि भाषा अवगत झाल्यानंतरच कर्णबधिर होतो, जे उतार वयामध्ये काही वयोमानानुसार लोकांना येतो. कर्णबधिराचे प्रकार आत्ताच आपण सांगितलेत, पण गवारे सर, आता हे जर एजनुसार आपण कर्णबधिर सांगितलं किंवा जन्मानंतर काही दिवसानं कर्णबधिर येतं, हे आपण ओळखू शकतो किंवा ती व्यक्ती तोंडानं सांगू शकते की मला ऐकू येत नाही. पण जे लहान मुलं आहेत, जन्मताच त्यांना ऐकू येत नाही, हे आपण ओळखायचं कसं? श्रवण चाचण्या जी आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व चाचण्या आहेत. त्याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ हेअरिंग टेस्ट म्हणतो. तर ते जनरली लहान बाळाचे असेल किंवा मोठ्या व्यक्तींचे असेल, प्रत्येकाची श्रवण चाचणी ही वेगवेगळ्या पद्धतीने करतो. तर ह्या श्रवण चाचण्या जे आपण करतो हे मुळात 2 प्रकार आहेत त्याचे. एक म्हणजे इनफॉर्मल हेअरिंग टेस्ट आणि दुसरा म्हणजे फॉर्मल हेअरिंग टेस्ट. इनफॉर्मल हेअरिंग टेस्ट आहे ही युज्ड फॉर द स्क्रीनिंग पर्पज, फक्त दोष आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याचा यूज करतो. त्याच्यात आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही. तुम्ही जो आता प्रश्न विचारला की लहान बाळाची, तर ही लहान बाळाची जी तपासणी करतो ती आपण ही इनफॉर्मल हेअरिंग टेस्ट करतो. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या टेस्ट आहेत, एक अरावसल टेस्ट आहे आणि दुसरी ओरिएंटिंग टेस्ट आहे. मोठ्या व्यक्तीची ज्यावेळेस तपासणी करतो श्रवण चाचणी, तर त्याच्या प्रतिसादाची आवश्यकता असते. प्रतिसाद देतो तो आपल्याला, मला आवाज येतो नाही येतो सांगणार. पण लहान बाळ काय आपल्याला प्रतिसाद देणार नाही, म्हणून त्याचं आपण काय करायचं, बिहेवियर चेक करायचं. त्याच्या चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन आहे, त्याचे हावभाव काय आहे, तर त्याच्यातूनच येतं. एक अरावसल टेस्ट आहे, बाळ झोपलेला असेल घरात, तर झोपीत असताना किंवा अर्ध झोपीत असताना मोठा आवाज द्यायचा. मोठा आवाज दिला तर ते बाळ काय करेल, अगदी छोटं असतं, ते झोपेतून उठल किंवा दचकल किंवा रडल. ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्याच्यातून आपण काय करतो की जजमेंट करतो की त्या मुलाला
तो मुलगा उठला दचकून किंवा त्यानं जर नाही उठला नाही रडला तर याचाच अर्थ काय आहे की त्या मुलाला काहीतरी ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी एक तपासणी आहे ती ओरिएंटिंग टेस्ट म्हणतो. ही जी तपासणी आपण मी सांगितलेलं अगदी घरच्या घरी करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्ही वाटी चमच्याचा आवाज देऊ शकतात, बरं टाळी देऊ शकतात बरं किंवा नेम कॉल असेल हं. किंवा काही पण एखादा आवाज दिल्यानंतर तो मूल दचकतंय का, मुलाचं वय किती ह्याच्यावरून त्याच्या प्रतिक्रिया अवलंबून आहे. अगदी लहान बाळ असेल तर तो पापण्या मिचकन दचकन किंवा पीत असेल आईला तर तो सकिंग थांबवल, अच्छा मुठी घट्ट करल. अगदी बाळ बसत असेल तर तो आवाजाच्या दिशेनं बघण्याचा प्रयत्न करल. बरोबर आणि बाळ जर रांगत असेल तर आवाज कुठल्या दिशेनं आलाय तो लोकलाइज करण्याचा प्रयत्न करा. बरं. हे स्क्रीनिंग पर्पजसाठी टेस्ट झाले. हे काही आपण मी आता सांगितल्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता. बरोबर. आणि ह्या तपासणीमध्ये जर त्या बाळानं नाही प्रतिक्रिया दिल्या, त्याचे जर आपल्याला बिहेवियरल नाही लक्षात आले तर आपण नक्की समजायचं की शंका घ्यायला का हरकत नाही, त्या मुलाच्या श्रवण क्षमतेमध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे. आणि त्यावेळेस तुम्ही त्याला तज्ज्ञाकडे घेऊन येऊ शकतात किंवा डॉक्टरकडे घेऊन येऊ शकतात, जेणेकरून पुढच्या जी आहेत तपासण्या आपण ते फॉर्मल हिअरिंग टेस्ट करू शकतो. तपासण्या कोणकोणत्या आहेत याबद्दल माहिती दिलीत, पण कर्णबधिरत्व येण्याचे काही कारण आहेत का? श्रवणढासाची कारणं ही मुख्य 3 प्रकारात आपण वर्गीकरण करतो. एक म्हणजे जन्मापूर्वीची कारणं, दुसरं जन्मावेळची कारणं आणि जन्मानंतरची कारणं. बरं तर जन्मापूर्वीची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो कुटुंबामध्ये समजा कर्णबधिरत्व कोण व्यक्ती असेल किंवा त्याला अनुवंशिकता म्हणतो. अच्छा त्यानंतर जवळच्या नात्यात लग्न हा खूप म्हणजे जास्त ज्यावेळेस डिटेल बघितलं गेलं तर जवळच्या नात्यात लग्न केल्यामुळं जवळजवळ 90% मुलांना कर्णबधिरत्व येतं. बरं तर हे कारण होतं. दुसरं म्हणजे मातेचे कुपोषण इन प्रेग्नन्सी पिरियडमध्ये किंवा एखादं फिजिकल कंडिशन अशक्त असणे आणि मातेने समजा काही फॉरेन कंट्रीमध्ये बघतो की व्यसन आहे ते एक व्यसन केल्यामुळे एक होतं. बरोबर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही गोळ्या औषधं घेणे अच्छा ही जन्मापूर्वीची कारणे आहेत. आणि जन्मावेळच्या कारणामध्ये जर बाळ डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे, हो त्यानंतर बाळ जन्माल्यानंतर त्याचं बर्थ करायला पाहिजे, रडलं पाहिजे बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचं. जसं किंवा मॅरेज इन रिलेशन की जवळच्या नात्यात लग्नामुळं जसे कर्णबधिरत्व येतात त्याच्या पाठीमागाचं पर्सेंटेज हे आहे की बाळ जर नाही रडलं तर कर्णबधिरत्व येतं. त्याचबरोबर बाळाचं वजन जे आहे ते 1200 ग्रॅमपेक्षा कमी असू नये. त्यानंतर होम डिलिव्हरी असेल तर हे पण एक कारण होतं. फोरसेप डिलिव्हरी, सीझर इत्यादी कारणे जी आहेत हे जन्मावेळची कारणं आहेत किंवा प्लेसमेंट इन इन्क्युबेटर. अच्छा त्याच्यानंतर जन्मानंतरची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये प्रीमॅच्युरिटी डिलिव्हरी, त्याचबरोबर कान नाक घसा यामध्ये काहीतरी दोष असणे किंवा कावीळ खूप ताप येणे किंवा दीर्घ आजार असेल म्हणजे जसं की कांजण्या, मेंदूज्वर इत्यादी काही आजार असतील किंवा अँटीबायोटिकचे जास्त काळ सेवन करणे. बरं त्याचबरोबर ॲक्सिडेंट, अपघात किंवा कान डोक्याला मार लागला ह्याच्यामुळं पण येऊ शकतं. मोठ्या आवाजाच्या सान्निध्यात खूप वेळ काम, हो बरोबर. त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस किंवा काही वृद्धापकाळाने वयामानानुसार येणारा काही बहिरेपणा, त्याच्यानंतर ट्युमर आणि त्यानंतर मिडल इयर इन्फेक्शन इत्यादी वेगवेगळी कारणं आहेत की जे जन्मानंतर येणारी कारणं आहेत. बरोबर. हे झाले कारणं. आता आपण याच्यावर उपचार करत असताना काही आत्तापर्यंत किंवा आपण बऱ्याचशा ठिकाणी बघितलेले आहेत की बऱ्याचशा लोकांना एक श्रवण यंत्र दिलं जातं. तर या उपकरणाद्वारे व्यवस्थित ऐकू येतं का? त्यासाठी काही ऑपरेशन असतं का? का फक्त चाचण्या करून आपण त्यांना यंत्र दिलं की त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो? आपण आतापर्यंत बघितले कर्णबधिरत्वाचं डिटेक्शन कसं करतो, त्याची टेस्ट कशी करतो, त्याची कारणं काय आहेत. बरोबर. त्याच्यानंतर की कर्णबधिरत्व डिटेक्ट झाल्यानंतर तपासणीनंतर त्याला कुठल्या पद्धतीचा उपचार असेल तर उपचार हा 2 प्रकारचा आहे. मेडिसिनल सर्जिकल एक पहिला उपचार आणि दुसरी जे असतील ते एड्स अँड अप्लायन्सेस, ज्याला आपण उपकरण कुठलं कर्णबधिराच्या बाबतीत म्हणाल तर हेअरिंग एड, श्रवण यंत्र. तर श्रवण यंत्र त्याला आपण देतो. मग ते श्रवण यंत्र आहे ती त्याचा श्रवण दोष किती आहे अच्छा त्याच्या प्रमाणात श्रवण यंत्राचं पण वर्गीकरण आहे. बरोबर. की श्रवण यंत्र हे आवाज वाढवण्याच्या क्षमतेनुसार त्याचं वर्गीकरण आहे की माइल्ड क्लास, मॉडरेट क्लास, स्ट्रॉंग क्लास आणि एक्स्ट्रा स्ट्रॉंग क्लास असे 4 प्रकारचे वर्गीकरणची आवाज वाढवण्याची क्षमता. बरं. अशा प्रकारे त्यांना आपण श्रवण यंत्र देऊ शकतो. आणि हे श्रवण यंत्र वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. मशीन लावण्याच्या पद्धतीनुसार पण त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात की मशीन कुठं लावतो आपण. जर समजा पॉकेट मॉडेल हेअरिंग एड जे खिशामध्ये ठेवतो आपण पॉकेटला अडकून वायरचे यंत्र असतं त्याला पॉकेट मॉडेल हेअरिंग एड म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो कानाच्या पाठीमागचे यंत्र, त्याला आपण बिहाइंड द इयर BT हेअरिंग एड म्हणतो.
आणि तिसरा प्रकार जो आहे तो कानाच्या आतमध्ये असतं छोटंसं कर्णनलिकेमध्ये, त्याला आपण ITC हिअरिंग म्हणून म्हणतो, इन द इयर हिअरिंग एड. असे मशीन लावण्याच्या पद्धतीनुसार 3 प्रकार पडतात. आपण सगळे कारणं पाहिले, त्याचे उपाय पाहिले, श्रवणयंत्र पाहिले, परंतु असं बऱ्याच वेळेस होत असेल की श्रवणयंत्र लावून सुद्धा त्या श्रवणयंत्राचा त्या रुग्णाला फायदा होत नसेल, तेव्हा त्याच्यानंतर आणखीन काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे का? कॉकलेअर इम्प्लांट नावाचे एक ऑपरेशन आहे. तर हे कॉकलेअर इम्प्लांट नावाचं ऑपरेशन आहे, हे ज्यांना श्रवणयंत्राचा फायदा होत नाही अशा व्यक्तीचं किंवा अशा मुलांचं केलं जातं. तर कर्णरोपण तंत्रज्ञान म्हणतो ह्याला आपण. हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीनं कर्णबधिर मुलांना आवाज ऐकणं सहज शक्य होते. श्रवणयंत्राचा फायदा होत नसेल तर कॉकलेअर इम्प्लांट यशस्वीरित्या हे आवाज ऐकण्याचे काम करते. आणि याचा उपयोग जो आहे तो मगाशी सांगितलं की तीव्र आणि अतितीव्र श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तीसाठी होतो. बरोबर. आणि कॉकलेअर इम्प्लांटचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या मुलाला अगदी टाचणी पडलेला सुद्धा आवाज ऐकायला येतो. म्हणजेच काय तर त्याची सर्वसाधारण क्षमता ही सर्वसाधारण लेवलपर्यंत येते. कर्णबधिर हा कुठलाही आजार नसून, किंवा जरी आजार असला तरी तो जसा आपण डोळ्यावर चष्मा लावतो त्याच पद्धतीनं अगदी नॉर्मल घेण्यासारखा हा आजार आहे. आणि तसंच पालकांनी पण अशा मुलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या पाल्यांचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल केलं पाहिजे. अमोल गवारेजी, आपण आज स्टुडिओमध्ये आलात आणि कर्णबधिरतेविषयी बरेचसं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त वाचा उपचार आणि श्रवणतज्ज्ञ अमोल गवारे यांची आशिष लगाडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून.